नमस्कार. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मसाले भाताची रेसिपी. तर यासाठी मी इथे भाजून घेणार आहे सर्वात प्रथम मसाले. तर या मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे बडीशोप, जिरे, धणे, मिरी, दालचिनी, इलायची, मिरच्या, लसूण आणि थोडंसं बारीक चिरलेलं खोबरं. हे सर्व आपल्याला मंद आचेवर मस्त असं भाजून घ्यायचं आहे. या मसाले भातांमध्ये खोबरंसुद्धा टाकलं जातं आणि मसाल्यांमध्ये काही ठराविकच मसाले यामध्ये मी आता वापरणार आहे. आता हे व्यवस्थित मस्त असे मंद आचेवर छान असे भाजून घ्यायचे आणि नंतर मिक्सरला वाटून घ्यायचं. हे पहा, मी आता मिक्सरला वाटून घेणार आहे. आता एकीकडे मी काय केलेलं आहे, गॅसवरती कुकर गरम करत ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल आणि मी इथे जिऱ्याची फोडणी करून घेतलेली आहे. जिऱ्याची फोडणी झाल्यानंतर मी इथे तेजपत्ता टाकणार आहे. 2 ते 3 पानं मी इथे तेजपत्त्याची वापरलेली आहेत आणि या फोडणीवरती मी आता बारीक चिरून घेतलेल्या सर्व भाज्या वापरणार आहे. तर आता या भाज्यांमध्ये मी वापरलेला आहे कांदा, टोमॅटो, फ्लॉवर, बटाटा आणि शेंगदाणे. या सर्व भाज्या मी आता मस्त तेलावरती भाजून घेणार आहे. थोड्याशा लालसर आणि मस्त अशा व्यवस्थित थोड्याशा ह्या भाजून झाल्या भाज्या की मग आपण वाटून घेतलेला हा मसाला आपण यामध्ये ॲड करणार आहोत. व्यवस्थित तेलावरती मस्त असा ह्या भाज्या भाजून घ्यायच्या आधी. मी परत एकदा सांगते मी काय काय घेतलेलं आहे. फ्लॉवर, बटाटा, शेंगदाणे, कांदा आणि टोमॅटो. या सर्व भाज्या मी इथे वापरणार आहे. तुम्हाला अजून कोणत्यामध्ये भाज्या ॲड करायच्या असतील तर देखील तुम्ही इथे करू शकता. आता हा वाटून घेतलेला मसाला, मगाशी आपण जो मसाला भाजून घेतला होता तोच मी आता मिक्सरला असं इथे वाटून घेतलेला आहे. तेलावरती मसाला आणि भाज्या सुद्धा व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला. या मसाले भाताची चव एकदम अप्रतिम अशी लागते. अगदी आपण लग्नात वगैरे असा खातो ना तसाच हा मसाले भात होतो. हे बघा किती सुंदर पण दिसतंय. यामध्ये आता हळद, एक छोटा चमचा मी हळद ॲड केलेली आहे. जास्त हळदीचा देखील वापर करायचा नाही आहे. क्वचितच हळद आपल्याला इथे वापरायची आहे. चवीप्रमाणे मीठ. मी इथे चवीप्रमाणे मीठ देखील वापरलेलं आहे. हे पहा, सर्व मसाले, भाज्या, मीठ, हळद व्यवस्थित आधी मस्त असं छान तेलावरती फ्राय करून घ्यायचं की मगच आपल्या मसाल्या भाताला मस्त अशी छान छान चव येते. आता यामध्ये मी धुवून घेतलेले 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. इथे तुम्ही कोणताही सुहासिक तांदूळ वापरू शकता. मी इथे बासमती तुकडा वापरलेला आहे. आंबेमोहोर देखील तुम्ही वापरू शकता, कोलम वापरू शकता. मी इथे बासमती तुकडा वापरलेला आहे. 2 वाटी मी इथे बासमती तुकडा वापरलेला आहे. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे तांदूळ आणि मगच मी इथे फोडणीला टाकून घेतलेला आहे. तांदूळसुद्धा 2 ते 3 मिनटं छान असा तेलावरती परतून घ्यायचा. म्हणजे काय होतं, भात मस्त असा व्यवस्थित सुटसुटीत होतो.
जास्त चिकट होत नाही भात. नवीन तांदूळ शक्यतो पुलाव बिर्याणीसाठी वापरायचे नाहीत, जुनेच तांदूळ वापरायचे. म्हणजे काय होतं, जुने तांदूळ जास्त चिकट होत नाहीत, मस्त असा फडफडीत सुटसुटीत तसा भात आपला तयार होतो. आता यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे. आणि नंतर पाणीला उकळी आली की मग झाकण लावून मी इथे फक्त 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे. शक्यतो 3 शिट्ट्यांमध्ये भात व्यवस्थित आणि खूप छान असा शिजला जातो. पाण्याचं प्रमाण देखील कमीच ठेवायचं आहे. आपल्याला अंदाज असतोच की आपण कोणते तांदूळ वापरतो, त्यानुसारच आपण इथे पाण्याचा देखील वापर करायचा आहे. पाण्याला एक उकळी आली की मग झाकण लावून आपण याला 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. इथे आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण मी ॲड केलेली आहे. मस्त अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. खूप असा मस्त झटपट आणि पटापट हा आपला मसाले भात तयार होतो. फक्त या भाताला थोडं पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं. आता मी झाकण लावून घेणार आहे. आता 3 ते 4 शिट्ट्या झाल्या की मग आपला मसाले भात तयार आहे. हे पहा, मस्त असा सुटसुटीत चमचमीत चविष्ट असा आपला मसाले भात तयार आहे. आहे की नाही छान आणि मस्त अशी सोपी रेसिपी. आपल्या घरगुती भाज्या आणि तांदूळ यामध्येच आपल्याला मस्त असा लग्नातल्या पंक्तीसारखा भात आपल्याला तयार करून मिळतो. तुम्हीसुद्धा हा मसाले भात घरामध्ये नक्की ट्राय करा. खूप असं छान लागतो. आणि असे छान छान आणि मस्त मस्त सोप्या रेसिपींसाठी #रुपास कुकिंग अँड ट्रॅव्हलिंगला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूयाच अशा छानशा रेसिपीसोबत. आणि हो, एक लाईक या रेसिपीसाठी सुद्धा नक्की करा. चलो, बाय बाय.